रिक्षाच्या मागे मराठी स्टिकर लावायला सुरुवात झाली। मनसेनं आता आंदोलन सुरू केलंय। 1 मे पासून रिक्षावाल्यांना मराठी बोलणं हे अनिवार्य करण्यात आलंय। त्याला पाठिंबा देत आता हे आंदोलन मनसेकडून सुरू करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या राज्यामध्ये आपण येतो त्या राज्याच्या भाषेचा मान सन्मान हा राखायलाच पाहिजे हा संदेश। अक्षय, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आपण जर बघितलं तर आता मुंबईच्या गोरेगाव स्थानकाबाहेर मी मराठी बोलतो या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अभियानाचा शुभारंभ केला जातोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वात हे सगळे केलं आणि 4 तारखेपासून काही अमराठी रिक्षा चालक मराठी सक्तीच्या विरोधात संपावर जाणार आहे आणि यालाच विरोध महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते आणि अशा पद्धतीचे स्टिकर्स प्रत्येक रिक्षावरती आता जे रिक्षा चालक मराठी बोलू शकतात त्यांच्या रिक्षा चालकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून चिकटवले जात आहेत। काही रिक्षा चालक आपल्यासोबत आहे, काही आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष आहेत संजय नाईक भाई। एकूणच आपण बघतोय की तुम्ही या मी मराठी बोलतो अभियानाला सुरुवात केलेली आहे, काय या मागची पार्श्वभूमी आहे आणि कुठतरी जाणीवपूर्वक 4 तारखेपासून मुंबईकरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हे अमराठी रिक्षा चालक आणि काही संघटना करतात? थोडंसं थोडक्यात बोलू द्या, कारण मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेनेच्या माध्यमातून मध्यंतरी मी माझी एक मुलाखत दिली होती। आपण सगळ्यांनी सुद्धा ती मुलाखत घेतली होती। ती मुलाखत दिल्यानंतर त्याच्यातली जी मी मागणी केली होती की माझ्या ड्रायव्हर जे चालवतात रिक्षा असतील, टॅक्सी असतील, ओला उबेर असतील, त्यांना ह्या मोटर वाहन कायद्यानुसार त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे, त्यांना मराठी शिकलेलं पाहिजे। त्याचमुळे त्यांना ह्या महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने या इथे व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली आहे। त्या परवानगीच्या अधून राहून त्यांनी व्यवसाय करावा अशी माझी मागणी होती। परंतु तेवढ्यानंतर माननीय प्रताप सरनाईक यांनी आमच्या याला आव्हान करून 4 तारखेपर्यंतची मुदत देऊन मराठी न बोलणाऱ्यांना परमिट रद्द केलं जाईल हे आव्हान केलं। मी त्यांचं स्वागत करतो। काही रिक्षा चालक आहे, आपण रिक्षा चालकांशी बोलतोय। सर, काय नाव आहे तुमचं आणि तुमची या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे? मी राकेश प्रजापती म्हणतात, आमचा जिल्हा जौनपूर आहे। मी इकडनं खूप वर्ष झालं, आमचं बघायला गेलं तर आता 4थी पिढी आमची असेल। आम्हाला काय त्रास नाही झालं। आता आम्ही रिक्षा आमचा व्यवसाय आहे, आमच्या भाडा। काही लोक मराठी बोलण्याची जी अट या ठिकाणी परिवहन विभागाने टाकली आहे, काही अमराठी रिक्षा चालक काही संघटना विरोध करताय, काय सांगाल? मी साहेब मराठीचा सन्मान करतो। इकडनं आम्ही राहतो तर इकडनं तुम्हाला राहायचं ते इकडनं तुम्हाला सन्मान करायला पाहिजे। हे जे देशामध्ये तुम्ही राहता ते तुम्हाला सन्मान करायला पाहिजे, कोणी पण असू द्या, पुढच्या जिल्ह्याच्या असू द्या। तुम्ही इकडनं राहता, व्यवसाय करताय तर इकडनं ते तुम्ही ते भाषेचा सन्मान करा। तुमचं नाव काय आणि तुमची भूमिका काय? लालजी हरिंद्र यादव आहे, मी यूपीचा आहे, जौनपूर जिल्ह्याचा आहे। मी राहतो मुंबईमध्ये जन्म झालेला आहे। पण माझा विचार काय माहिती आहे, माझं म्हणणं असं आहे की आपल्याला मराठी यायला पाहिजे आणि मराठी माणसाला मराठी बोलायला पाहिजे आणि व्यवस्थितप्रमाणे बोलायला पाहिजे। पण आता अमराठी रिक्षा चालक काही विरोध करताय या नियमाला? नाही, आम्हाला असं काहीच हे नाही आहे जास्ती म्हणजे प्रॉब्लेम कुणाचं। पण जसं की लोकांचा आता 60 वर्ष झालेल्या लोकांचा आहे, मग त्यांचा परमिट त्यांना नकोच पाहिजे आता। तर तुम्ही काय सांगाल? मी महाराष्ट्राचाच आहे, त्याच्यामुळे मी महाराष्ट्राचा, मला काही प्रॉब्लेम नाही। प्रताप सरनाईक साहेबांनी आणि आमचे अध्यक्ष साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाला आम्ही जे ते सांगतील त्या हिशोबावर आम्ही वागू, बोलू। अच्छा, पण तुम्ही सांगा की काय नेमकी मराठी आली पाहिजे ही जी भूमिका आहे महाराष्ट्रात जर तुम्ही वावरताय, महाराष्ट्रात तुम्ही जर काम करताय महाराष्ट्रात, तर तुम्हाला मराठी येणे अनिवार्य आहे। आणि कोणाला लाज नाही वाटली पाहिजे की मराठी बोलण्याची लाज नाही वाटली पाहिजे।